अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील श्रीपाद सेवा मंडळाचे पुस्तकं वाचनास घेतले आहेत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांनी लिहिलेले जो संती वसविला ठावो हे पुस्तक वाचनास सुरुवात केली आहे. काल आपण अहंकाराचा अडथळा पाहिला. आज पद्मभ्रमर आणि पंखभ्रमर. परमपूज्य श्री मामा या संदर्भात एक मजेशीर गोष्ट सांगत असतात. भ्रमर म्हणजे भुंगे हे दोन प्रकारचे असतात, एक पद्मभ्रमर आणि दुसरे पंखभ्रमर. आता दीपे विण ठाण देवी ही गोष्ट सांगून परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणत की आता या पंखभ्रमरांना परागसेवनाची संधी मिळाली होती का नव्हती, पण ती त्यांनी कशामुळे घालवली? एक तर आप्त हितचिंतक यांच्यावर विश्वास नव्हता म्हणून, आणि दुसरे म्हणजे आपल्यापाशी जे आहे ते सोडण्याची तयारी नव्हती म्हणून. आपणही सद्गुरूंनी सांगितले म्हणून थोडीफार साधना करतो, त्यांनी सांगितले म्हणून आपल्या अंतःकरणात कुठेतरी थोडी आस्था असते, पण त्यांनी जे सांगितले ते पूर्णपणे तंतोतंत ऐकण्याची काही आपली तयारी नसते. आपला अहंकार आपण काही बाजूला ठेवू शकत नाही. ते शेणातले भुंगे तोंडात शेण घेऊन फिरतात तसे आपण हृदयात अहंकार घेऊन फिरतो, त्यापेक्षा वेगळा काही प्रकार नसतो. म्हणूनच त्या पंखभ्रमरांना पराग मिळू शकत नाही आणि आपल्याला अध्यात्म लाभ होऊ शकत नाही. यासाठीच श्री भगवंतांनी दांभिकतेची तिसरी खूण अशी सांगितलेली आहे की जिथे सद्गुरूंनी सांगितलेल्या ऐकण्याची तयारी नसते तिथे ती दांभिकता आणि पाखंड आहेच म्हणून समजावे. अशा साधकाला अध्यात्मशास्त्र उपयोगाला येणार नाही. आता सद्गुरूंनी सांगितलेल्या ऐकण्याची एखाद्याची तयारी जरी असली तरी तेही पुरेसे ठरणारे नसते. त्यासाठीच श्री भगवंत पुढे सांगतात की तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्त्र तया माते सामान्यता बोलेल जो. एखादा साधक तप करतो, भक्तीही करतो, वेळ प्रसंगी सद्गुरूंचे ऐकूनही घेतो, पण एवढे असूनही प्रसंगी सद्गुरूंचीच निंदा करतो, म्हणजे त्याच्यासमोर त्यांचे कामापुरते ऐकून घेतो, पण त्यांच्या पाठीमागे म्हणतो की आमच्या सद्गुरूंना शिष्यांच्या हात धरून मागे लागण्याशिवाय काही धंदा नाही, दुसरा उद्योग नाही, साधना करा एवढेच हे सांगत आहेत. किंवा किती दिवस साधना सेवा करत राहणार, त्याने काय मिळणार आहे, अशी नाना प्रकारांची तो त्यांची निंदा करीत असतो. श्री माऊलींनी यासाठी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे की तयांची ये राघवी सामग्री ऐसी जाणावी दीपे विण ठाण देवी रात्रीची जैसी. अशा साधकांची साधन संपत्ती ही रात्रीच्या वेळी दिव्याशिवाय असलेल्या रिकाम्या ठाणदिवीप्रमाणेच जाणावी. ठाण म्हणजे ज्यावर दिवा ठेवतात तो लाकडी किंवा दगडी स्टँड. नुसते ठाण मांडले आहे, पण त्यावर जर दिवाच नसेल तर काय उजेड पडणार, अंधार कसा जाणार? विषारी दिव्यांना आणि कपट गर्भ मैत्री. त्यापुढेही श्री माऊली आणखी असे सांगतात की अंग गोरे आणि तरुणे वरी इले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. एखादी सुंदर स्त्री आहे, गोरी आहे, देखणी आहे आणि तिने अंगावर नखशिकांत बहुमोल अलंकार लिहिलेले आहेत, एवढे सगळे आहे, पण ती मृत आहे, तिच्या शरीरात प्राणच नाही, तर त्याचा काय उपयोग? पुढे श्री माऊली अजून एक बहारीचा दृष्टांत देत सांगतात की सोन्याचे सुंदर निर्वाळले होय घर परी सर्पाकनाद्वार रुंजले न्याय आहे. सोन्याचे सुंदर स्वच्छ असे घर तयार केलेले आहे, ते चांगले सजवलेले आहे, पण त्या घरात शिरण्याच्या मुख्य दाराशीच
भली मोठी नागिन रस्ता अडवून बसलेली आहे. आत जाता येणे शक्य नाही. तर त्याचा काय उपयोग? किंवा निपजे दिव्या अग्न चोखट, परी माझी काळकूट, असो मैत्री कपट, गर्भिणी जैसी. दिव्य उत्तम असे अन्न समोर आहे, पण त्यात विष मिसळलेले आहे. अथवा परस्पर मैत्री असूनही हृदयात कपट आहे, तर त्याचा काय उपयोग? समजा तुमच्या पुढे चांदीच्या ताटात रुचकर अन्न आणून ठेवलेले आहे आणि तुम्ही आता आनंदाने त्यातला घास घेणार. इतक्यात कोणीतरी येऊन तुमच्या कानात जर सांगितले की यात विष कालवलेले आहे, तर तुम्ही त्यांना खाल काय? किंवा एखाद्याची मनापासून आवडीने मैत्री केली, पण जर त्या मित्राच्या हृदयात अंतःकरणात कपट असेल, तर तो मित्र जसा आपल्या मित्राला कधी दगा देईल हे सांगता येत नाही. तसे श्री माऊली म्हणतात की एखाद्याजवळ तपादी सर्व आहे, पण तो जर श्री भगवंतांची, श्री सद्गुरूंची निंदा करीत असेल, तर तोही पाखंडीच होय. त्याला शास्त्र श्रवणाच्या आत्मज्ञानाचा अधिकार नाही. मग हे अध्यात्मशास्त्र, गीताशास्त्र, आत्मज्ञान सांगावे तरी कोणाला? तर जो पाखंडी नसेल त्याला. गुरुभक्ती, श्रवणेच्छा आणि अनिंदा असा जो अधिकारी साधक असतो, त्याचेही वर्णन श्री माऊलींनी पुढे केलेले आहे. म्हणून तपाचा धनुर्धरा, तळी दाटोने गाढोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा, प्रासाद जो आला, आणि श्रवणेच्छेचा पुढा, दारवंटा सदा उघडा, वरी कलश चोखडा, अनिंदा रत्नांचा. तपाचा मजबूत पाया करून त्यावर ज्याच्या गुरुभक्तीचा महाल उभा झालेला असतो, त्या महालाचा श्रवणेच्छारूपी दरवाजा सदैव उघडा असतो. आणि ज्या महालावर अनिंदा रत्ने जडलेला कळस झळकत असतो, असा महाल प्रासाद झालेला साधकच अध्यात्मज्ञानाचा अधिकारी म्हणला जातो. ज्या साधकाच्या गाठीला उत्तम तप असते, शिवाय ज्याच्या अंतःकरणात आणखी तप करण्याची पूर्ण तयारी असते, ज्याच्या हृदयात पूर्ण सद्गुरू भक्ती असते व जो सद्गुरूंनी सांगितलेले सगळे ऐकतो, ज्याच्या मनात त्यांच्याबद्दल कधीही निंदा येत नाही, ज्याच्यापाशी अनिंदा रत्नांचा साठाच असतो, असा साधक पाखंडी असू शकत नाही. म्हणून त्याला अध्यात्मज्ञान द्यायला शास्त्राची हरकत नसते. मात्र यातला एक जरी अवगुण एखाद्यापाशी दिसत असेल, तरी त्याला पाखंडीच म्हटले पाहिजे आहे, त्याला अनधिकारी ठरवलेले आहे. अशा पाखंड्यालाही ज्या स्थानी काही अनुभव येतो ते सिद्धस्थान असते. सद्गुरू श्री माऊली आपण सेवेकरिता घेतलेल्या ओळीत सांगतात की जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. जया म्हणजे कोणाच्या? तर अशी जी पवित्र तपभूमी, सिद्धभूमी असते तिच्या. अशी सिद्धभूमी सहसा आडजागी असते. ती लोकांच्या येण्या जाण्याच्या वाटेवर कधीच नसते. साधू संतांची सगळी स्थाने, सगळ्या जागा या मूलतः एकांत भागात असतात. पुढे पुढे तिथे लोकांचे येणे जाणे वाढते, तो भाग सोडा. पण मुळात अशा साऱ्या जागा एकांत स्थानीच बसलेल्या असतात. आपण कधी असे बघितले आहे का की अमुक एका सद्गुरूंची, संतांची समाधी रस्त्यात जाण्या येण्याच्या वाटेवर मध्यभागी आहे? तर नाही. सिद्धभूमी ही आडभूमी असते. तेथे तपश्चर्या, मनोरथा, तपाची इच्छा निर्माण होऊ शकते. आस्थेचे महत्त्व आणि पाखंड यापुढे श्री माऊलींनी पाखंडी आस्था असे म्हणून त्यातून आस्थेचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. जो पाखंडी असतो त्याची जर आपण उलट तपासणी करून पाहिली, तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यापाशी निष्ठा नसते, आस्था नसते. आपण पाखंड्याचे चारही दोष जर नीट बघितले, त्यांच्या मुळाशी जाऊन पाहिले, तर त्याच्यापाशी आस्था नसते हेच त्यातून कळेल. असे पाखंडी लोक साधना करीत नाहीत, तप करीत नाहीत. त्यांच्यापाशी सद्गुरूंविषयी भक्तीही नसते. का? तर मुळात परमार्थाविषयी, सद्गुरूंविषयी त्यांना आस्थाच नसते. म्हणून सद्गुरूंनी सांगितलेले, शास्त्रांनी सांगितलेले ते ऐकत नाहीत. का? तर त्यांच्या हृदयात शास्त्रांबद्दल आस्था नसते, त्याबद्दल आवड नसते म्हणूनच. किंवा
ते सद्गुरूंची श्री भगवंतांची निंदा करतात, कारण त्यांच्याविषयी त्यांना